नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, उद्या 24 जुलै वार गुरुवार, उद्या आली आहे दीप अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक तिथीला अमावस्या येत असते आणि ज्या तिथीला ती येते त्या तिथीला विशेष महत्त्व असतं. असंच उद्या दीप अमावस्या आहे. या अमावस्येला तुम्हाला चुकूनही काही गोष्टी आहेत त्या टाळायच्या आहे. या जर गोष्टी तुम्ही टाळल्या नाही तर तुमच्या जीवनामध्ये ग्रहदोष लागणार आहेत, शारीरिक व्याधी तुम्हाला लागणार आहेत, तुमच्या घरात गरिबी दरिद्रता कधीही तुमचा पाठ सोडणार नाही. जर तुम्ही या गोष्टी टाळल्या नाही तर नकारात्मक ऊर्जा जी आहे तुमच्या घरामध्ये अखंड वास करणार आहे. त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊ. बघा मंडळी, या दिवशी चुकूनही तुम्हाला जी दाढी कटिंग आहे किंवा केस आहे ते कापायचे नाही. असं केल्याने आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होत असतात. या दिवशी चुकूनही घरात भांडणं करू नका, वादविवाद करू नका. असं केल्याने आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात वाढली जाते. यासोबतच या दिवशी मांसाहार व मद्यपान जे आहे ते जर तुम्ही केलं तर शरीर आणि मन अशुद्ध होते आणि ते वाईट शक्तींना आकर्षित करत असतं. त्यासोबतच या दिवशी चुकू नये आपले सर्व घर जे आहे ते पावरुषे ठेवू नका. अगदी पूर्ण घर आपल्या स्वच्छ झाडायचे आहे. या दिवशी अगदी शेवटच्या दारापासून ते मुख्य दारापर्यंत आपल्या जी फरची आहे, लादी आहे ती पुसायची आहे. या दिवशी चुकू नये कुणाच्या घरचं अन्न खाऊ नका. शक्यतो पांढरे पदार्थ जे आहे ते अमावस्येच्या दिवशी कुणाच्याही घरचे खायचे नाही, याची विशेष काळजी घ्यायची आहे. या दिवशी चुकू नये जे नवीन कपडे आहे ते चुकू नये खरेदी करायचे नाही. यासोबत सकाळी उशिरापर्यंत तुम्हाला चुकूनही झोपायचं नाही. याने सुद्धा आपल्या घरात दरिद्रता येते आणि घरातली लक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते. यासोबतच आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कुठलीही जी घरात गोष्ट आहे ती अस्वच्छ ठेवू नका. खरगटी भांडी सुद्धा तुम्हाला अस्वच्छ ठेवायची नाही, ती सुद्धा भांडी तुम्हाला स्वच्छ करायची आहे. अतिशय साध्या सोप्या ह्या गोष्टी आहे, याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.